अरे लाइन करके खड़े हैं नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला असं वाटलं असेल माझं प्रमोशन वगैरे झालं आहे की काय, तर असं काहीच नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मग तुम्हाला कळेल नक्की काय झालं आहे. तर मी सकाळी उठले, सत्यम अजून झोपलेलाच होता. तर म्हटलं चला पहिले घर आवरून घेऊ. तर घरामध्ये नेहमीप्रमाणे खूप पसारा होता, कारण आम्ही काल रविवार होता, त्यामुळे मग रात्री आम्ही हॉलमध्येच झोपून गेलो मूवी बघता बघता. आणि आज सोमवार, आज मला ऑफिसला पण जायचं होतं आणि घरामध्ये एवढा पसारा. म्हटलं पहिले पसारा आवरून घेऊ, नाहीतर संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर मला एवढं सगळं काम पडेल. तर मी पहिले हॉल आवरून घेतला, त्यानंतर मग बेडरूम पण लगेचच आवरून घेतलं. तर बेडरूममध्ये मला आवरायसारखं असं काहीच नाही, फक्त मला बेडशीट चेंज करायचं होतं, कारण मी आधी जे बेडशीट टाकलं होतं ते धुवायला टाकलं होतं. त्यामुळे मग मी दुसरं बेडशीट टाकून दिलं आणि बेडरूम मस्त आवरून आणि मग किचनमधलं मग माझं बाकीचं काम होतं ते करायचं होतं. किचनमध्ये भांडी पण तशीच पडलेली होती, कारण मी रात्री काहीच आवरलेलं नव्हतं, कारण आम्हाला रात्री उशीर झाला झोपायला. त्यामुळे मग मी म्हटलं की सकाळी लवकर उठून मी सगळं आवरून घेईन. तर मग सत्यम झोपलेला होता, तोपर्यंत मी म्हटलं की सकाळी उठून मग मी हॉल आवरून घेतलं, बेडरूम, त्यानंतर मग किचनमध्ये मला फक्त भांडी घासायची होती. भांडी वगैरे घासून घेतली आणि लगेचच भांडी लावून दिली, कारण पाणी म्हणजे बऱ्यापैकी पाणी वगैरे निघून गेलेलं होतं. तर मग भांडे पण लगेच लावून दिली आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी. म्हणजे मला आता आमच्या दोघांसाठी टिफिनसाठी काय बनवू तर सुचत नव्हतं. पण मग मी काल रविवार होतं तर मी मेथीची भाजी आणलेली, तर मग मेथीची भाजीच मस्त कट करून घेऊ आणि मेथीची भाजीच मी आज डब्याला बनवणार होते. तर निवडायला खूप वेळ जाईल म्हणून मग मी ते कट करून घेतली. तर ते कट करायला मी ॲक्च्युली यावेळेस मी चुकी काय केली की मी भाजीच्या जे देठ असतात ना ते जास्त घेतलेले भाजीमध्ये, त्यामुळे ते जरा शिजायला वेळ लागला. म्हणजे मी नेक्स्ट टाईमपासून ते करणार नाही, पण मी कट केली तेव्हा कट करताना माझ्याकडून ते जास्त गेलं भाजीमध्ये. त्यामुळे मग ती भाजी चवीला तर चांगलीच होती, पण जर पानं जर जास्त असती तर चांगलं लागलं असतं असं मला वाटलं. तर भाजी स्वच्छ करताना मी मीठ टाकून स्वच्छ करते, कारण मग त्यावरची जी धूळ वगैरे असते ते सगळं आणि बारीक बारीक माती पण असते, तर ते सगळं व्यवस्थितपणे निघून जातं. आणि भाजी जेव्हा बनवतो आपण तेव्हा परत थोड्या पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे ती एकदमच स्वच्छ होऊन जाते. भाजी मी एकदम सिंपल बनवणार होती, म्हणजे जे आपल्या हिरव्या मिरचीचं वाटण असतं, हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण मी करून घेणार होती. त्यामध्ये अर्धा टोमॅटो, एक कांदा, एवढं सगळं मी फक्त टाकणार होते. तर मी सगळी तयारी करून घेतली भाजीची. आणि भाजी झाल्यानंतर मग मला परत खूप कामं होती अजून घरामध्ये, कारण मी फक्त किचन आवरून मला जायचं नव्हतं, मला ऑलमोस्ट सगळंच आवरायचं होतं. त्यामुळे मग मी म्हटलं की मी आज आहे, म्हणजे सुट्टी तर नव्हती, आता सुट्टी म्हणजे परत नेक्स्ट शनिवारपर्यंत थांबावं लागेल पूर्ण घर आवरायला. त्यामुळे मग आज सोमवार होता आणि जरा लवकर उठले होते, तर म्हटलं आजच सगळं आवरून घेऊ. तर मी भाजीची तयारी करायला घेतली. तर मी एक कांदा जो होता तो बारीक कट करून घेतला, अर्धा टोमॅटो कट करून घेतला. त्यानंतर मग लगेचच मी थोडंसं जिरं टाकून आणि वाटण पण तयार करून घेतलं, जे की मी आधी सांगितलं, लसूण, हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. तर मग हे झाल्यानंतर मग मी भाजीची तयारी केली. त्यामध्ये मस्त तेल आणि कांदा वगैरे परतायला टाकून दिला. त्यामध्ये मसाला पण टाकून दिला जो मी बनवला होता तो, म्हणजेच हिरवी मिरचीचं वाटण. आणि मग नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि ते मस्त परतून घेतलं. आणि परतल्यानंतर मग आता मी याच्यामध्ये भाजी टाकणार होते. तर भाजी मी जसं सांगितलं धुवून घेतली होती आणि मी परत चांगल्या पाण्याने ती थोडी धुतली आणि नंतर मग ती थोड्या वेळ झाकून ठेवली, कारण भाजी झाकून ठेवली की ती लवकर शिजते असं मला असं वाटतं. आणि मी बऱ्याच वेळा पण सांगते की पिवळी पडत नाही भाजी, तर खरंच पिवळी भाजी पडत नाही. भाजी एकदम छान होते जर तुम्ही झाकून ठेवताय तर. फक्त झाल्यानंतर मग ती परत झाकून नाही ठेवायची, थोड्या वेळ ती म्हणजे 10 मिनटं झाकण काढून ठेवायचं, मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. तर भाजी माझी ऑलमोस्ट होत आली होती. त्यानंतर मग मी पीठ मळायला घेतलं आणि पीठ म्हणजे मी भिजवणार होती फक्त, म्हणजे आत्तासाठीचंच, टिफिनसाठीचं, पण माझ्याकडून एक्स्ट्रा होऊन गेलं. पण काही नाही, मी ते संध्याकाळी मग परत चपाती बनवून घेईन. तर मग चपाती मी पटपट बनवून घेतली. आम्हाला दोघांना 6 चपात्या लागतात आणि म्हणजे 5 ते 6 चपात्या.
पण मी मोठ्या मोठ्या चपात्या बनवल्या होत्या आज, तर मग मी 5च चपात्या बनवल्या, कारण आम्हाला त्या खूप होऊन जातं आणि मग उगीचच ते टिफिन रिटर्न येतो आणि टिफिनमध्ये चपाती तशीच असते. आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मग भाज्यांचा आणि चपातीचा खूप वास यायला लागतो, त्यामुळे मग मी लिमिटेडच जेवढं आहे तेवढंच बनवते. त्यानंतर मग ऑफिसला जायला निघाली. सत्यम माझ्या नंतर उठून माझ्या आधी आवरून आणि ऑफिसला निघून पण गेलेला होता आणि मी मस्त लेट निघाले, कारण मला सगळं आवरून आणि मग निघायचं होतं घरातून. मी सेल्फ गेले आज, त्यामुळे मग मला थोडा वेळ लागला ऑफिसला जायला. ऑफिसला आले, ऑफिसमध्ये काम वगैरे केलं. त्यानंतर मग मी इथे फूड कोर्टला आले चहा घ्यायला. चहा झाल्यानंतर मग आले, सगळ्यांना आम्हाला बाहेर बोलवलेलं, तर मग आम्ही सगळे बाहेर आलो. खाली ग्राउंड फ्लोअर आहे तिथे सर्व जमले होते. तर नंतर कळालं की हां, आज आमच्यासाठी काहीतरी स्पेशल असणार आहे. तर आज मंडे होता आणि जसं की 8 मार्चला महिला दिन असतो, तर 8 मार्चला आम्हाला सुट्टी होती कारण सॅटर्डे होता. तर वीक ऑफ म्हणजे आम्हाला सुट्टी असते, त्यामुळे मग आमच्या ऑफिसवाल्यांनी असं ठरवलं की मंडेला आपण सेलिब्रेट करूया. तर मंडेला त्यांनी आम्हाला छोटंसं सरप्राईज दिलं आणि त्यामध्ये मग आम्ही बघितलं की सगळी मॅनेजर मस्त काम करत होते आणि बघून खूप छान वाटत होतं की चला आम्ही मस्त निवांत बाहेर, सगळेच्या सगळे बाहेर होते, काही कामाचं टेन्शन नाही, काही नाही. आज काम लावलं होतं ते म्हणजे मेन्सला, कारण वुमेन्स ज्या आहेत त्या तर मस्त त्यांचा डे सेलिब्रेट करायला खाली आलेल्या, त्यामुळे जे सगळी जी बॉईज होती आमच्या ऑफिसची ती सगळं कामाला लागलेली आणि आम्ही इथे खाली सेलिब्रेशनसाठी होतो. तर ही सर्व आमची गँग आहे, एवढ्या लेडीज आहे आणि सर्व आमच्या सुंदर सुंदर लेडीजला वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग नंतर मग केक कटिंग करायला, तर हा व्हिडिओ माझ्याकडून आला नाही, कारण मी हा व्हिडिओ काढायला माझ्या एका फ्रेंडला सांगितलं आणि त्याने व्हिडिओ काढलाच नाही. त्याला असं वाटलं कॅमेरा चालू आहे, पण तो कॅमेरा काही चालू नव्हता. नंतर मग म्हटलं जाऊ दे, कुणाकडून आता व्हिडिओ घेऊ मी, आणि परत त्यांनी काढला आहे की नाही, मग त्यामुळे मी कुणाला विचारलं नाही. मी डायरेक्टली जे माझ्याकडे फुटेज होतं ते सगळे टाकले. तर इथे मग आम्हाला मस्त केक कटिंग झाल्यानंतर मग आम्हाला कॅडबरी आणि मग एक छोटंसं रोज दिलं, जे मी अजून पण ठेवलं आहे माझ्या फ्रीजमध्ये. मला काय माहिती, मला खूप आवडतं जे फ्लावर्स वगैरे असतात ते जपून ठेवायला खूप आवडतात. मग ते फ्रीजमध्ये ठेवलं मी आणि फ्रीजमध्ये मी थोडंसं कोमेजून गेलं का मग मी ते कपाटामध्ये ठेवणार. असं माझे म्हणजे मी व्हॅलेंटाईन डेचं पण माझं जे रोज होतं ते अजून ठेवलेलं आहे. एक एक करून सर्वांना रोजेस वगैरे भेटत होते, कॅडबरी भेटत होत्या. तर मी कॅडबरी काय तिथे खाल्ली नाही आणि मी ती कॅडबरी घरी घेऊन आले, कारण तो टायमिंग म्हणजे केक पण खाल्लेला आणि खूप गोड झालेला, त्यामुळे मग म्हटलं की कॅडबरी घरी जाऊन खाऊया. इथे मस्त आमच्या मुलींचा जेवढ्या होत्या त्यांचा फोटोशूट चालू होता, तर मला पण काय राहवलं नाही, मला पण फोटो काढायचे. तर मी फोटो नाही तर व्हिडिओ काढले आणि मी 4-5 मुलींना म्हटलं चला आपण पण तो ट्रेंड करूया जो आता सगळे करताय ते. त्यानंतर मग मी पण गुलाब आणि कॅडबरी अशी मधात पकडली आणि मग तो छोटासा व्हिडिओ काढला. फोटो माझ्याकडून जमला नाही, का माहिती मी फोटो काढायला का विसरून जाते सारखी. त्यानंतर मी सगळ्यांसोबत एक शेवटचा व्हिडिओ शूट केला. तर ही सगळी माझी जवळची लोकं, ज्यांनी ऑफिसची फ्रेंड्स म्हणतात ती, आणि मी यांच्यासोबतच रोज असते तिथे. आणि सर्व खूप छान आहेत आणि खूप प्रेमळ आहेत आणि खूप चांगल्या माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत. तर मग अशा प्रकारे आमचा वुमेन्स डे सेलिब्रेशन झाला आणि त्यानंतर मग मी ऑफिसवरती म्हणजे जे आहे आमचं लोकेशन तिथे आले. तर मग इथून मग घरी जायला निघाले, कारण ऑफिसचा डे तर आज मस्त झाला होता. आणि होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल गाईज. तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि बघत राहा माझे डेली व्लॉग्स. तोपर्यंत धन्यवाद.